असे सुंदर दृश्य बघण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि आपले सकाळ सकाळ बाल्कनीतून हे दृश्य बघण्यासाठी तुम्हाला यावं लागेल केरळमधील मुन्नार या ठिकाणी. ते कसं, तो आम्ही आंघोळ बिंघोळ करून निघालेलो मुन्नारला. आता 4:30ला बस आहे. आता वाजलेली 4 आणि इथे भेटलेले आम्हाला रिक्षा. तर मित्रांनो, आपली फोटकुजी फिरून झालेली आहे. आता आम्ही निघलोय मुन्नार मध्ये. सो फायनली गाइस, आपण मुन्नार मध्ये पोहोचलेलो. इथं 6 तासाच्या प्रवासाने. इधर हमारे वो भाई लोग इधर रूम देख रहे इधर. अभी बार्गेनिंग करेंगे. 100 रुपए कम करो भैया. अरे फाइनली आ चुके हैं गाइस इधर मुन्नार में रूम देखने के लिए. हुई यहाँ ये रूम का कैपेसिटी 3 आदमी एक्स्ट्रा मैटर्स दे दे. एक्स्ट्रा मैट्रेस. भाई रात को 2 बजे और इनकी मस्ती देखो भाई. डांग मस्ती को डांग को पंजा लड़ाना है भाई इन लोगों को. पंजा बहुत कम. 3 2 1 लेट्स गो. तर पब्लिक हे होते पंजा लढवण्यामध्ये बिझी. आपण घेतली रगन आलोय रूम मध्ये. कोंडले त्यांना बाहेर. इतकी मजा आली ना. 3 वाजता डायरेक्ट दरवाजा वर ते जाऊन दे. सकाळ सकाळचा व्ह्यू बघा भाई. इतका मस्त व्ह्यू होता ना. उठल्या उठल्या आम्ही चष्मा घालून झोपलो. सॉरी, रील साठी काही करू शकतो. व्ह्यू बघा भाई. म्हणजे शिमला मनाली सारखी फिलिंग येत होती. नंतर आंघोळ पांघोळ करून आम्ही झालेलो आहे जरा फिरण्यासाठी रेडी. तर एसटी के चोदे बन गए सब लोग अभी इधर. तर रिक्षावाल्यासोबत थोडी बार्गेनिंग केली. आम्हाला तर बाईकच रेंट करायची ती. पण आज होता रविवार असल्यामुळे कोणतीच बाईक आम्हाला भेटलेली नाहीये. सो सॉरी. बट जाऊन दे, रिक्षावाल्याने घेतलं आपल्याकडून 1,500. पण 1,500 तो आपल्याला संपूर्ण दिवस फिरवणार होता. आम्ही चूज केली कोचिंग डायरेक्शन. कोचिंग डायरेक्शन मध्ये 8-9 पॉईंट होते. ते तुम्ही बघू शकता. पहिल्या पॉईंटवर आले इतकं मस्त वाटलं ना. असं वाटलं पैसा वसूल. ग्रीनरी तर इतकी होती ना भाई, शब्द सांगू शकत नाही का. म्हणजे सगळीकडे चहाचे मळे वगैरे. एक नंबर वातावरण. चला भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. पुढच्या पार्ट मध्ये आपण पुढच्या डायरेक्शन वगैरे दाखवणार आहोत.